नमस्कार मित्रांनो, मानदेश प्राईममध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी म्हणजेच 31 मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली. अहिल्यादेवींचं कार्य जे धर्माविषयीचं कार्य आहे ते खूप मोठं कार्य आहे, पण अजून कित्येक जणांना माहिती नाही की अहिल्यादेवींनी नेमकं धर्माविषयीचं कोणतं कार्य केलं. तर याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते रत्नदीप शेटे. हे आपल्याला अहिल्यादेवी होळकर यांच्या धर्माविषयी कार्य सांगणार आहेत. तर सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत मानदेश प्राईममध्ये. काय सांगाल, तुम्ही अहिल्यादेवींचा इतिहास संपूर्ण वाचला, काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? सर्वप्रथम मी सर्वांना हर हर महादेव म्हणतो आणि नमस्कार म्हणतो. हर हर महादेव याकरता की धर्मयोगिनी हिंदू साम्राज्ञी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी बोलायचं आणि महादेवाचं नाव घ्यायचं नाही असं होऊ शकत नाही. कारण महादेव, शंभू महादेव जो विश्वाचा निर्माता आहे, त्याला साक्षीला मानून ज्यांनी राज्यकारभार केला अशा हिंदू साम्राज्ञी, मी पुन्हा एकदा हिंदू साम्राज्ञी ह्या शब्दाचा उल्लेख याकरता करतो की त्यांची जर यादी अगदी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा गुगल जरी केलं, गुगलला जरी हिंदू साम्राज्ञी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास जरी तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी तुम्हाला असं जाणवेल की किमान 15 मिनटं लागतील त्यांनी भारतात नव्हे तर अगदी नेपाळमधल्या पशुपतीनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचं कार्य त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कार्य केलं. इतकी कार्ये त्यांनी केली. त्याबरोबर त्यांनी धर्म जसा जपला तसंच त्या प्रत्येक राज्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकांना त्या निमित्तानं रोजगार देखील त्यांनी उपलब्ध करून दिला. ह्या दोन्ही गोष्टी मला अतिशय माझ्या मनाला भावल्या. आणि सांगायचं जर झालं तर खऱ्या अर्थानं त्या धर्मयोगिनी आहेत. म्हणजे धर्मयोगिनी याकरता एक अशी त्यांच्याविषयी एक दंतकथा सांगितली जाते की साधारणतः ते 8 वर्षाच्या होत्या आणि त्यावेळी मल्हारराव होळकर जे भविष्यामध्ये त्यांचे सासरे झाले, त्यावेळी नव्हते, त्यावेळी मल्हारराव होळकरांची त्या ठिकाणी त्यांच्या माहेरी, चौंडी माहेर आहे त्यांचं, नगर जिल्ह्यात जामखेड म्हणून तालुका आहे तिथं. तर त्यावेळी ते तिथं आले होते. त्यावेळी त्यांनी वाळूमध्ये एक शिवलिंग तयार केलं होतं आणि मल्हाररावांची सैन्य तिथून निघालं होतं. तर त्यावेळी मल्हाररावांचं सैन्य तिथून निघालं असताना त्या घोड्यांच्या टापांमुळे किंवा त्या पावलांमुळे ते शिवलिंग मोडल म्हणून स्वतः अहिल्यादेवी त्यांच्या समोर उभ्या राहिल्या आणि ते शिवलिंग मोडलं गेलं नाही पाहिजे ही इच्छा त्यांनी त्यावेळी व्यक्त केली. म्हणजे अगदी मल्हाररावांना त्यांनी विरोध केला. त्यावेळी मल्हाररावांनी हेरलं की आपले जे पुत्र आहेत खंडेराव यांच्यासाठी पत्नी, धर्मपत्नी म्हणून किंवा स्वतःसाठी सून म्हणून अहिल्यादेवींची त्यांनी त्यावेळी तिथं निवड केली आणि त्यानंतर त्यांनी तो विवाह घडवून आणला. अहिल्यादेवींचं माहेर चौंडी, तिथं त्यांचे जे वडील होते मानकोजी शिंदे, ते स्वतः पाटील होते गावचे आणि त्या होळकर आणि शिंदे या कुटुंबियांचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. त्यानंतर अहिल्यादेवी इंदोरला गेल्या. इंदोरच्या जवळ त्यांनी परत महेश्वर या ठिकाणी स्थित असणाऱ्या एका शहरामध्ये त्यांनी त्यांची राजधानी हलवली. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. काही काळामध्ये मल्हाररावांचं खंडेरावांचं आधी म्हणजे त्यांच्या पतींचं आधी निधन झालं. पतींचं निधन झाल्यानंतर अहिल्यादेवींना मल्हाररावांनी सती जाण्यापासून रोखलं. सती ही कुप्रथा हिंदू धर्माला लागलेली कुप्रथा नाही, हे मल्हाररावांनी पटवून समाजाला दिलं. अगदी त्यांनी रामायणाचा, महाभारताचा दाखला त्यांनी दिला की दशरथ राजाच्या निधनानंतर त्यांच्या 3 राण्या म्हणजे सुमित्रा, कौसल्या आणि कैकेयी ह्या तिन्हीही सती गेल्या नव्हत्या. किंवा पंडू राजाच्या मृत्यूनंतर म्हणजे पांडवांची जी माता आहे कुंती आणि नकुल सहदेवाची जी माता आहे माद्री, या दोन्हीही सती गेल्या. म्हणजे अगदी त्रेतायुगातलं आणि द्वापार युगातलं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं की सती हा हिंदू धर्माचा भाग नाही. काही काळानंतर जे परकीय आक्रमणकारी आले आणि परकीय आक्रमणकारी आल्यानंतर त्यांनी फक्त राज्यच आपलं घेतलं नाही तर त्या राजाच्या राणीची पतीच्या मृत्यूनंतर होणारी विटंबना ते करायचे. ती विटंबना होऊ नये म्हणून स्वतः राणी आपल्या राजाच्या मृत्यूनंतर सती जायच्या. तर सती प्रथेला फाटा देणारे मल्हारराव होळकर पहिल्यांदा हिंदुस्थानामध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं राजमाता जिजाऊंना थांबवलं, म्हणजे एका पुत्रानं मातेला थांबवलं, पण इथं एका सासऱ्यानं सुनेला आपल्या सती जाण्यापासून थांबवलं. नक्कीच. आणि 33 वर्ष राजकारभार केला. 33 वर्ष एक स्त्रीनं ह्या जगाचा राज्यकारभार केला. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की अहिल्यादेवींचे 2 फोटो असे आहेत की जे व्हायरल होत आहेत भरपूर. घोड्यावर बसलेला तलवार घेऊन आणि दुसरा म्हणजे हातामध्ये पिंड घेतलेला फोटो. बरोबर. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की हातामध्ये पिंड घेतलेला फोटो व्हायरल करू नका. कुणी अहिल्यादेवींच्या हातातील तलवार काढून हातामध्ये पिंड दिली आणि असं ते म्हणतात की अहिल्यादेवी देवभोळ्या समजल्या जातात. तर अहिल्यादेवी देवभोळ्या होत्या का निरपेक्ष होत्या, काय सांगाल? आता याबद्दल जर सांगायचं झालं अगदी तर अहिल्यादेवींचं उदाहरण देण्या अगोदर मी त्यांच्या सासऱ्यांचं एक उदाहरण देईन की आता परवा ज्ञानव्यापीचा जो काशीतला विषय चालू आहे, आपण सगळ्यांनी बघितलं असेल टी व्हीवर. स्वतः मल्हारराव होळकर 20,000ची फौज घेऊन ज्ञानव्यापीला म्हणजे काशी नगरीमध्ये तिथं जे मशिदीचं अतिक्रमण केलं ते पाडण्याकरता स्वतः गेले होते. त्यांचीच सून म्हणजे ह्या धर्मयोगिनी हिंदू साम्राज्ञी अहिल्यादेवी हे त्यांच्या सूनबाई आहेत. आणि त्यांनी ज्यावेळी पतीच्या आणि त्यांच्या सासऱ्याच्या निधनानंतर स्वतः राज्यकारभार हातात घेतला त्यावेळी त्यांनी दोन्ही गोष्टी जपल्या, सांभाळल्या. म्हणजे एकतर धर्मकार्य तर केलंच, धर्मकार्य करताना देवभोळ्या हा शब्द म्हणजे त्यांची जी कर्तबगारी हा कमी करणारा मला वाटतो. पहिली गोष्ट बरोबर, अतिशय सक्षमपणे राज्यकारभार सांभाळला, इतका सक्षमपणे म्हणजे तुम्ही विचार करा की ज्यावेळी भारतातले 12 ज्योतिर्लिंग जे भारताचा आत्मा आहे, शंभू महादेव हा भारताचा आत्मा आहे, आणि 12 ज्योतिर्लिंगांची पुनर्स्थापना जीर्णोद्धार त्यांनी केला. अगदी सोमनाथ मंदिर असेल, काशी विश्वेश्वर असेल, मल्लिकार्जुन असेल श्रीशैल्यम येथील, किंवा मग त्यांच्याच राज्यामध्ये असणारं महाकालेश्वर असेल उज्जैनचं, महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचं, महाराष्ट्राचं कुलदैवत अगदी बरोबर जेजुरीचा खंडेराय असेल, पंढरपूरच्या नदीला घाट बांधला असेल, कित्येक ठिकाणी विहिरी बांधल्या असतील, धर्मशाळा बांधल्या असतील. इतकं कार्य आहे की त्याची गणना मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. अगदी पशुपतीनाथ नेपाळमधल्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा दाखला आहेत. आणि हे काय आपण पदर सांगितलं, ज्यांना कोणाला डाऊट वाटतं त्यांनी अगदी गुगल करून बघू द्या ह्या गोष्टी. आपण काय पदरच्या कुठल्या गोष्टी मांडत नाही, आपण त्याचं रेफरन्स देऊ शकतो. हा एक विषय झाला. त्याबरोबर मला सांगा, त्या फक्त देवभोळ्यामध्ये देवभोळ्या कोणाला म्हणायचं की जो ज्यानं का म्हणजे स्वतःच्या आयुष्यातलं कर्तव्य सोडून जो देवधर्म करत बसला त्याला देवभोळ म्हणा. त्यांनी धर्माचं कार्य करताना त्यांच्या राज्यकारभारामध्ये तुम्हाला एक ही चूक कुठं दिसते का? नाही. दुसरी गोष्ट अशी, अगदी सक्षमपणे एक सक्षमपणे राज्यकारभार केला. एक हिंदू महिला किती सक्षमपणे राज्यकारभार करू शकते. आणि सासऱ्याच्या, पतीच्या आणि मालेराव म्हणून त्यांचा एक मुलगा आहे, त्या तिन्हीच्या निधनानंतर ह्यांनी केलं. विचार करा, एका स्त्रीचा, सर्वसामान्य घरातल्या स्त्रीचं उदाहरण घ्या, तिचा जर पतीचं निधन झालं असेल, तिच्या सासऱ्यांचं निधन, जे पित्या समान आहेत, त्यांना प्रत्येक निर्णयात साथ देतात, आणि ज्याच्याकडे बघत आपल्याला आयुष्य काढायचं आहे त्या मुलाचं एकुलत्या एक निधन झाल्यानंतर त्या एखाद्या सर्वसामान्य घरातल्या महिलेवर काय आपत्ती येत असेल. पण हे सर्व दुःख बाजूला ठेवून स्वतःच्या राज्यासाठी आणि स्वतःच्या धर्मासाठी धर्मनिष्ठेनं आणि आत्मीयतेने सर्वांची माता बनून त्यांनी या ठिकाणी राज्यकारभार तर योग्य रीतीने केला, सुशासन प्रस्थापित केलं. अगदी सांगायचं झालं तर भिल्ल आणि गौंड समाजातला वाद मिटवण्याचा सुद्धा त्यांनी त्या काळी प्रयत्न केला. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, विधवांना पतीच्या संपत्तीमध्ये हक्क मिळवून देण्याचं कार्य त्यांनी केलं. म्हणजे असं नव्हतं की बाबा त्यांनी फक्त म्हणजे देवधर्मच बघितला आणि राज्यकारभार बाजूला ठेवला, असंही नाही. दोन्ही गोष्टी म्हणजे अगदी राज्यकारभार करताना त्यांनी ज्यावेळी मंदिरं बांधली, घाट बांधले, त्यावेळी त्या राज्यातल्या स्थानिक कामगारांना रोजगारसुद्धा निर्मिती त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्यावेळी उपलब्ध केली. इतक्या सात्विक मनाच्या होत्या मी तर म्हणेन की पूर्वीच्या काळी कसं असायचं, देवस्थानाला वगैरे लोक जायची त्यावेळी काय दळणवळणाची साधनं नव्हती, त्यावेळी विहिरी बांधल्या जायच्या. का तर रस्त्यामध्ये वाटसरूंना पाणी पिण्यासाठी विहिरी बांधल्या जायच्या. त्या विहिरींमध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या शोधार्थ जनावरं यायची आणि ती जनावरं त्या विहिरीत पडायची. ती गोष्टसुद्धा त्यांच्या सात्विक मनाला सहन होत नव्हती. त्यावेळी त्यांनी त्या विहिरीला टोप बांधण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यामुळं अशा व्यक्तींना, आणि जो मुद्दा येतो आहे तलवार आणि काय शिवलिंग, शिवलिंग, तर त्याविषयी मी असं सांगेन
की धर्म हा शास्त्राला बांधील आहे आणि शास्त्र हे शस्त्राला बांधील आहे. म्हणजे शास्त्र टिकवण्यासाठी शस्त्र उचललं पाहिजे बरोबर. आणि शस्त्र नुसतं उचलायचं नाही तर ते शस्त्र कशाकरता उचलायचं त्यासाठी शास्त्र जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे शस्त्र आणि शास्त्र ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत किंवा एकमेकाला पूरक आहे. शास्त्र आणि शस्त्र जपलं तर धर्म टिकेल. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना एक उपाधी देतो, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत. म्हणजे शस्त्र अस्त्र आणि शास्त्र ह्या तिन्हीचा संगम जसा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर शंभूराजांमध्ये दिसतो तोच संगम या ठिकाणी अहिल्यादेवीमध्ये बसतो. आज मी हे म्हणण्याचं धाडससुद्धा करू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा शेवटचा आदेश होता, आम्ही जातो, आमचा काळ झाला, सप्तगंगा सप्त सिंधू मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. याच्यावर जर कार्य कोणी अखंड हिंदुस्थानामध्ये कोणी केलं असेल तर ते धर्मयोगिनी हिंदू साम्राज्ञी अहिल्यादेवींनी केलं. हा आपण म्हणू शकतो, कारण काशीच्या हे काय हातकंगन को आरसी क्यावर पढे लिखो को फारसी क्या अशी एक म्हण आहे. हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला ज्ञात आहे की काशीच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला असेल अहिल्यादेवीने केला. सोमनाथ मंदिराचा कोणी केला अहिल्यादेवीने केला. महाकालेश्वराचा कोणी केला असेल, पंढरपूरच्या पांडुरंगाचा असेल किंवा जेजुरीचा खंडेरायाचा असेल, किंवा हे जे जीर्णोद्धार करण्याचं काम, धर्मशाळा बांधण्याचं काम, विहिरी बांधण्याचं काम, मठ बांधण्याचं काम त्यांनी केलं, तलाव बांधण्याचं काम त्यांनी केलं. महेश्वर आणि इंदोर यांना अगदी आजच्या काळातले आपण स्मार्ट सिटी हे बनवण्याचं कार्य त्यांनी त्या काळात केलं. अगदी त्याच्या पुढे जाऊन म्हणून संस्कृतशिवाय तुम्हाला धर्म आपल्याला कळू शकत नाही. संस्कृत पाठशालासुद्धा एक चालू केली होती, ते सुद्धा कुठेतरी माझ्या वाचनामध्ये आलं होतं, संस्कृतची शिक्षण देण्यासाठी. का तर धर्म सर्वसामान्य लोकांना कळावं. इतकं महान कार्य त्या मातेनं धर्मासाठी केलं. अगदी 15 मिनटं लागतील ती यादी वाचायची म्हणलं तर. आणि हे इथं नाही, अगदी तुम्हाला सांगू उत्तर प्रदेशपासून अगदी तामिळनाडूपर्यंत, कुठं उत्तर प्रदेश कुठं तामिळनाडू 2500 किलोमीटर अंतर आहे. त्या काळात दळणवळणाची साधनं नसताना त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेटी देऊन आणि तिथं ते म्हणजे बरं ही गोष्ट तर आज प्रत्येकाला मान्य आहे. आज 12 ज्योतिर्लिंग असतील, 4 धाम असतील, वैष्णोदेवीचा असेल, अमरनाथ असेल, पंढरपूरचा पांडुरंग असेल, जेजुरीचा खंडेराय असेल, तुळजापूरची तुळजाभवानी असेल, 51 शक्तिपीठ, ही हिंदूंची शक्तीस्थळं किंवा आस्थेची स्थळं आहेत, ही तर गोष्ट सगळ्यांना मान्य असेल. पण त्या जर गोष्टींसाठी धर्मकार्य करताना बरं नुसतं धर्मकार्य म्हणजे मग कोणतरी म्हणून दगडात देव बघितला का, तर दगडात देव मानणं ही आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पण ती दगडं घडवताना तिथल्या लोकांना रोजगार निर्मिती होईल ह्याच्यावर सुद्धा त्यांनी लक्ष दिलं. आणि त्याचबरोबर कलेच्या आसक्त होत्या, म्हणजे त्यांच्या काळात गायन वादन इत्यादी कलाकारांनासुद्धा राजाश्रय त्या ठिकाणी त्यांनी देण्याचं काम केलं. इतकं फार मोठं महान कार्य मी तर म्हणेन माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसानं त्यांच्या कार्याचा आढावा घेणं म्हणजे काजव्यानं सूर्याला प्रकाशित केल्यासारखं. आपण कोण आहे त्यांच्यासमोर, असं मला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं. नक्कीच. जसं की जिवंतपणे ज्या देवीला लोकांनी देवी अशी उपमा दिली ती म्हणजे अहिल्यादेवी होळकर आणि त्यांचं कार्य अजून भरपूर काही सांगण्यासारखं आहे. सर योग आला की आपण नक्की या विषयावर व्हिडिओ बनवून आपण प्रेक्षकांना सांगूया. नक्की नक्की नक्की. आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. धन्यवाद. हर हर महादेव.